न्याय मिळावा यासाठी सुद्धा अनेक महिला आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा काही वेळापूर्वी झालेला होता। काल सुद्धा आपण बघितलं, कालचा दिवस सुद्धा खरं तर याच आंदोलनाने गाजलेला होता। आजच्या दिवशी सुद्धा कार्यकर्ते तितकेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते ते आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कराडला जेव्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यावेळेला सुद्धा कार्यकर्त्यांनी कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती। संतोष देशमुखांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या वतीने फाशी द्यावी, कराडला फाशी व्हावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक महिला आपल्याला रस्त्यावरती थांबलेल्या बघायला मिळत आहेत। त्या ठिकाणी कराडला न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक महिला रस्त्यावरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दोन दृश्य सध्या आपल्या समोर आहेत। एकीकडे कराडच्या फोटोला चपलांचा मार दिला जातो, तर दुसरीकडे कराडला न्याय मिळावा यासाठी अनेक महिला रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जसा कालचा दिवस आंदोलनाने गाजला होता तसा आजच्या दिवशी सुद्धा अनेक घडामोडी सकाळपासून आपण घडताना बघतोय। ही काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत ज्या ठिकाणी कराड विरोधात जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला कराडचं पोस्टर फाडण्यात आलं, ती दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे अनेक महिला या रस्त्यावरती झोपलेल्या आहेत। कराडला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी अनेक महिला रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळतंय। ही काही दृश्य आपल्या समोर आहेत ज्या ठिकाणी दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होऊन आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती सध्या बघतोय।